संपूर्ण ब्रह्मांड नायकाचा मालक, वैभवांचा स्वामी, सर्व धर्मांचा धनी भगवान शिवाच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात करून 12व्या शतकात जातपात अंधश्रद्धा 770 जातींना एकत्र करून समाजाला म्हणलं की हा कुणाचा ऐसे म्हणू नका, हा अमुचा ऐसेची म्हणवावे कुडल संगम देवा असं म्हणणारे 12व्या शतकातले लिंगायत धर्माचं पहिलं प्रतीक क्रांतिसूर्य जगज्योती महात्मा बसवांना यांच्याही मंगलमय दिव्य चरणावर साक्षात दंडवत करून त्रिकाल वंदनीय पूज्य गुरुमाऊली ज्यांनी 16व्या शतकात आंधळ्या समाजांना आरडून सांगितलं की अनेकही ऐसे करावे सुखाचे मळे पिकवावे, अमूलाग्र नासुनी जावे विघ्न बांधा हा संदेश वीरशैवांना ज्यांनी जाग केलं असं संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्याही दिव्य व मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून चालू असलेल्या कलियुगात ज्यांनी आपल्याला आपल्या बापाची ओळख करून दिली आणि म्हणलं की जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है, जिस बाप का बेटा नालायक होता है उस बाप की बेइज्जत होती है। हमारा बाप तो बसवाना था जिनकी तस्वीर लंदन के थेम्स किनारे पर थी, लेकिन लिंगायत को नहीं पता कि हमारा बाप कौन है असं म्हणणारे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्याही दिव्य व मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून आमच्या गावचं भूषण, आमच्या गावची परंपरा, आमच्या गावची ओळख, आमच्या गावचं दैवत देवीदास अप्पा ताकबीडकर यांच्याही दिव्य व मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून भारत या देशामध्ये, महाराष्ट्र या राज्यामध्ये, नांदेड या जिल्ह्यामध्ये, बिलोली या तालुक्यामध्ये एक छोटंसं खेडं असलेलं बिजूर हे गाव, बिजूर या गावामध्ये महादेवाच्या चरणी चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह कलशारोहण कार्यक्रम आजचा 4था दिवस, या 4थ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा मला मिळाली आहे, त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो। प्रवचन रूपी सेवा करत असताना मला नेमकं काय सांगायचं असेल तर प्रत्येक गावोगावी हा सप्ताह होतो, अखंड शिवनाम सप्ताह होतो, याच्या पाठीमागचं कारण काय, हा सप्ताह करण्याच्या पाठीमागचं कारण काय, तर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी 770 जातींना एकत्र करून अनुमंडप केला होता। दूर दूर भटकणारा हा लिंगायत समाज एकत्र यावा म्हणून। तसेच 16व्या शतकात मनमत आलासे बोलो का, आता कोणी भिवू नका, ज्यांनी कीर्तन, भजन, प्रवचन, पारायण करून वीरशैवांना एकत्र केलं। तसेच चालू असलेल्या कलियुगात अनेक राष्ट्रसंतांनी आपण कोण आहोत याची जाणीव करून देण्यासाठी अनेक राष्ट्रसंतांनी धर्मांचं रक्षण व्हावं, भगवंताच्या नामाची गोडी लागावी म्हणून अनेक राष्ट्रसंतांनी गावोगावी जाऊन सप्ताहाची निर्मिती केली। वर्षाचे 365 दिवस असतात, या 365 दिवसापैकी सप्ताहाचे 8 दिवस बाजूला काढून संतांनी म्हणलं की उरलेल्या दिवसात आपण संसार करतो। माणूस संसार म्हणत असतो आणि भगवंताला विसरतो, पण भगवंताच्या नामाचा विसर पडू नये, भगवंताच्या नामाची गोडी लागावी, लिंगायत धर्माचा प्रसार व्हावा म्हणून हा सप्ताह केला जातो। या सप्ताहामध्ये आपल्याला 8 दिवसामध्ये भजन, वेगवेगळ्या चाली, कीर्तन, पारायण ऐकण्याची वेगवेगळी म्हणजे ऐकण्याची आपल्याला संधी भेटते। म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत, कारण आपण इतके भाग्यवान आहोत की आपला जन्म हा वीरशैव कुळामध्ये झाला। वीरशैव कुळामध्ये झाला तसेच वीरशैव तत्वज्ञानाची 16व्या शतकात मन्मथ माऊलींनी 3 व्याख्या सांगितल्या आहेत। पहिली व्याख्या म्हणजे मन्मथ माऊलींनी म्हणले की वीरशैव तत्वज्ञान म्हणजे हे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान, वीरशैव तत्वज्ञान म्हणजे जीवाला शिव बनवणारे तत्वज्ञान, आणि तिसरी व्याख्या म्हणजे वीरशैव तत्वज्ञान म्हणजे संसारी जीवाला भवसागरातून तारणारे तत्वज्ञान म्हणजे वीरशैव तत्वज्ञान, असं मन्मथ माऊलींनी 16व्या शतकात सांगितलं होतं। पण अशा या तत्वज्ञानाची अशी दुर्दशा आहे की सारे विश्व शिवमय असणाऱ्या विश्वात शिवाला स्थान नाही। 16व्या शतकात अशी अवस्था होती की गुरुमाऊली बाबा दिनोदार गुरुमाऊली मन्मथ माऊलीला सांगतात, अरे मन्मथा, एक हरण होतं, एका अरण्यात चरत होतं, चरत असताना त्याच्या पाठीमागे एक वाघ लागलेला असतो। वाघ लागलेला असल्यावर ते हरण पळतं 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 पुढे एक शिकाराचं मोठं जाळ टाकलेलं असतं। त्या जाळात हरणाला त्याचा जीवाचा धोका दिसतो, मागे वाघ लागलेला असतो, पुढे जाळं असतं। मग त्या हरणाने डाव्या साईडची बाजू धरून पळायला लागतं, डाव्या साईडला पळत असताना एक मोठा डोंगर असतो, त्या डोंगराला भीषण आग लागलेली असते।
पण हरणाला काही सुचेना. तिन्ही बाजूला संकटे येऊ नये. हरणाने आपला जीव कसा वाचवला ह्या त्याला हरणांना प्रश्न पडतो. एका बाजूला डोंगराला भीषण आग लागली असते, पाठीमागून वाघ लागलेला असतो आणि पुढे शिकाराचं जाळं असतं. मग हरणाने काय करतो, उजव्या साईडला पळायला सुरुवात करतो. उजव्या साईडला पळत असताना पळतं 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 मग उजव्या साईडला दुर्लभ असा नदी प्रवाह वाहत असतो. हरणाच्या चारी बाजूला संकटे येऊनही हरणाने आपला जीव कसा बसा हरणाने आपला जीव वाचवतो. अगदी तशाच प्रकारे 16व्या शतकात मन्मथ माऊलीची हीच अवस्था होती. म्हणजे मन्मथ माऊलीच्या चारी बाजूला संकट येऊ नये, मन्मथ माऊलीने आपला हा लिंगायत धर्माचा प्रसार, धर्माचं रक्षण मन्मथ माऊलींनी केलं, महात्मा बसवण्णांनी केलं. 16व्या शतकात मन्मथ माऊली एका झोपडीमध्ये बसले असताना काही लोकांनी त्या झोपडीला आग लावून दिली. आग लावून दिल्यानंतर मन्मथ माऊली त्यांना काहीच म्हणत नाही, एक उपदेश करतात. अरे मानवा, सगळ्या जातीमध्ये तुझी जात ही श्रेष्ठ मानली जाते. सगळ्या जातीला बोलता येईना, पण तू मानव आहेस, तुला बोलता येतं, चालता येतं, संसारामध्ये वागता येतं. म्हणून मन्मथ माऊली त्यांना एक उपदेश करतात की जात धरुनी सुतक शोधता, ज्योत धरुनी अंधार शोधलाय हो. हा खुळेपणा काय रे मानवा, जातीमध्ये श्रेष्ठ समजसी. 100 कोटी ब्राह्मण असून काय उपयोग, शरणच श्रेष्ठ म्हणजे वचन. आमच्या कुंडली संघांच्या पादपरीस विनाकारण नाशून जाऊ नको मानवा. म्हणजे मन्मथ माऊलीने म्हणलं की जातीमध्ये श्रेष्ठ समजसी, 100 कोटी ब्राह्मण असून मानवा, अरे तुझ्यातूनच 100 ब्राह्मण तयार होतात. जे अशी जात आहेत ते मानवाचीच जात आहे की ज्याला बोलता येतं, चालता येतं आणि संसारामध्ये वागता येतं. म्हणजे 16व्या शतकात अहो, म्हणजे आता आग लावणारे तर खूप असतात. चोर बहादूर असतो, शक्तिवान असतो आणि युक्तिवानही असतो, पण त्याचा मार्ग चुकलेला असतो. पण त्याचा मार्ग चुकलेला असतो. जे सुमार्गावर असतात तेच धर्माचं रक्षण करतात. आणि आपल्या धर्माचं रक्षण केलं ते म्हणजे मन्मथ माऊली. आपल्या धर्माचं रक्षण केलं ते म्हणजे मन्मथ माऊली, महात्मा बसवण्णा. आणि 16व्या शतकात मन्मथ माऊलीने आपल्या धर्माचं रक्षण केलं. आणि म्हणजे चोर असे आग लावणारे त्यांना उपदेश केले की जात धरुनी सुतक शोधता, ज्योत धरुनी अंधार शोधलाय हा खुळेपणा कार्य मानवा, जातीमध्ये श्रेष्ठ समजसी. म्हणजे प्रत्येकाने आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे, कोणी कोणाचं नुकसान नाही केलं पाहिजे. मानवाचा हा जन्म फार खूप अनमोल आहे. आणि पण आपण या जन्माला आल्यानंतर काहीतरी देवाचं सार्थक केलं पाहिजे, धर्माचं रक्षण केलं पाहिजे. पण आपण तसं करत नाही. या संसारामध्ये एवढे वेळे झालोत की आपण कोण आहोत आपल्यालाच म्हणजे माहीत नसतं की देवाचं नामस्मरण नाही. देवाचं नामस्मरण बसता उठत झालं पाहिजे. एक संसारामध्ये म्हणजे संसार का खराब होतो याचं एक मृत्यू म्हणतो. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. संसार कुठून खराब होतो? संसार खराब होतो विसंगतीमुळं. विसंगती काय असते? एक मुलगा असतो आणि एक मुलगी असते. त्यांचं जबरदस्तीनं नातं करून म्हणजे त्यांचं लग्न होतं. मग लग्न जबरदस्तीनं लग्न झाल्यावर मग हा इथूनच संसार हा बिकट व्हायला लागतो. मग नवीन लग्न झालं असल्यानं शेजारीन बाई म्हणते की तुमच्या जोडीला मी पोळीचं जेवण करते, तुम्ही घरी या आमच्या जेवायला. मग हे नवरा बायको नटून थटून जातात तिच्या घराला जेवायला. मग घरी गेल्यानंतर जेवण सगळं होतं. जेवण झाल्यानंतर ती बाई म्हणते, शेजारीन बाई म्हणते की तुम्ही तुमच्या दोघांचं मी नाव घेतलं कधी ऐकलं नाही. मी विसंगती सांगतो बरं का. म्हणजे विसंगती म्हणजे नवरा बायकोला पसंत करत नाही आणि नवरी जी आहे ते नवऱ्याला पसंत करत नाही. मी विसंगती सांगतो ऐका. मग नवरदेवाला नाव घ्यायला होते. ती बाई नवरदेव नाव घेतो, म्हणतो की सोन्याची पाटली नीट आहे का, सोन्याची पाटली हाताला दाटली, ही मांजरीन किती बी नटली तर मला नाही पटली म्हणतो. मग आता ती बाई म्हणते आता नवरदेवाची बारी झाली, आता नवरीची बारी. मग नवरीची बारी म्हणल्यावर मग नवरी नाव घ्यायला होती. नवरी तर तिच्यावर खूप हुशार असते. नवरी नाव घेते, खोक्यात खोका. नीट आहे का, खोक्यात खोका टीव्हीचा खोका, मी तुझी मांजरीन तू माझा बोका म्हणते. म्हणजे संसारामध्ये संसार चालत असताना संसार कुठून सुरुवात होतो? लग्न झाल्यावरच ना. हा, मग या संसारामध्ये अशी विसंगतीचं एक उदाहरण मी तुम्हाला दिलो. आणि हा मानवाचा जन्म आपल्याला भेटला म्हणून या जन्माचं काहीतरी सार्थक करावं
म्हणून आपल्याला भगवंताविषयी आपण तीन गोष्टी पाळल्या पाहिजेत. पहिली म्हणजे श्रद्धा, दुसरी म्हणजे भक्ती आणि तिसरे म्हणजे भाव. भगवंताविषयी भक्ती करत असताना देवावर श्रद्धा ठेवावी, भाव ठेवावा. ज्या भक्तीमध्ये भाव नसेल त्या भक्तीला काहीच उपयोग नाही. ज्या भक्तीमध्ये भाव नसेल त्या भक्तीला काहीच उपयोग नाही. जरी तुम्ही आता महादेवाला रोज येता जाता, 108 बेल वाहता, दही तूप लोणी वगैरे लावून त्या महादेवाला घासता, बेल फूल वाहून पाया पडता, पण त्यापेक्षा जर आपल्याला महादेवाला रोज येणं जाणं जर होत नसेल तर आपण देवाचं नामस्मरण बसता उठता, शिंक आली ओम नमः शिवाय, शेतात काम करत असताना ओम नमः शिवाय, घरी काही कोणतंही काम करत वाती वळत असताना ओम नमः शिवाय असं नामजप जरी केला तरी खूप झालं. म्हणजे देव तिथं त्या भक्ताला देव पावन होतो. एक संतोष नावाचा शेतकरी असतो. तो शेतात खूप काबाड कष्ट करत असतो. काबाड कष्ट करत असताना त्याला मंदिरात येण्याची वेळच भेटत नाही, पण तो देवाचं एवढं कठोर नामस्मरण करतो. त्याचे हृदयाचे एका मिनिटात मानवाचे 72 टोके पडतात, तर तो 72च्या 72 वेळेस ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा नामजप तो संतोष करतो. शेतात काम करत असताना त्याला वाटते की मी आज 2-3 महिने झालं मंदिरात गेलोच नाही. तो दिवस उजळण्याच्या आधी शेतात राहतो आणि दिवस मावळल्यावर घरी परततो. एवढे तो काबाड कष्ट करतो. त्याला मंदिरात येण्याची म्हणजे वेळच भेटत नाही. मग तो शेतात काबाड कष्ट करत असताना वखरत असताना नांगरत असताना ओम नमः शिवाय हा कठोर नामजप करतो. मग श्रावण महिना सुरू होतो. हा संतोष काय म्हणतो, आता श्रावण महिना आहे, या सोमवारी मी महादेवाला पाया पडायला जाणार, म्हणून असा तो निश्चय करतो. मग श्रावण महिना असतो. पहाटे 5 वाजता असं मंदिर असतं. या मंदिरामध्ये पुजारी पूजा करत असतो. पूजा करत असताना अचानक वीज कडकडते आणि मंदिराच्या महादेवाच्या पिंडीतून एक प्रकाश पडतो. पुजाराचे डोळे तिरपतात आणि त्या महादेवाच्या पिंडीतून असा प्रकाश येऊन आवाज येतो की मी माझ्या पुढे एक सोन्याची ताट प्रकट करत आहे. ती ताट त्यांनाच प्राप्त होते जो माझा खरा शिवभक्त असेल. मग तो प्रकाश गेल्यावर पुजारी बघतो तर खरंच महादेवाच्या पुढे एक सोन्याची ताट प्रकट झालेली असते. मग तो पुजारी पळत जाऊन गाव प्रमुख सरपंचाला सांगतो, सरपंच साहेब महादेवाच्या पिंडीमधून आवाज आला की जो महादेवाचा खरा भक्त असेल ती ताट त्यांनाच प्राप्त होईल आणि एक सुवर्ण ताट महादेवाच्या पुढे आलेली आहे. सरपंच साहेब गावामध्ये डांगोरी द्यायला सांगतात. मग डांगोरी सगळ्या गावभर दिल्यानंतर गावाची घाई गर्दी ही महादेवाच्या मंदिराजवळ जमते. मी उचलतो, तू उचलतो, मी महादेवाचा खरा भक्त आहे, मी महादेवाचा खरा भक्त आहे म्हणून असं भांडण करत असतात. मग सरपंच साहेब म्हणतात एका लाईनीने यायचं. मग 5 पुजारी मोठे असतात. पहिला पुजारी म्हणतो मी गाव सगळं उठण्याच्या आधी पहाटे 5 वाजता महादेवाला सगळं धुवून 108 बेल वाहून फूल वाहून मी महादेवाचा नामजप करत बसतो आणि मीच महादेवाचा खरा भक्त असेल असं तो मोठा पुजारी म्हणतो. 5 पुजारापैकी एक मोठा पुजारी म्हणतो. मग मोठा पुजारी महादेवाच्या 5 मिनिट पाया पडतो. पाया पडल्यावर ती ताट उचलून पाहतो पुजारी, पण ती ताट पुजाराला प्रकट होत नाही. जी ताट खाली सुवर्ण होती ती ताट उचलल्यावर ती लोखंडाची होते. म्हणजे मोठा जो पुजारी आहे तो महादेवाचा खरा भक्त नाही. मग दुसरा पुजारी म्हणतो मी असेल कदाचित खरा शिवभक्त. मग दुसरा उचलतो, तो पण महादेवाच्या 5 मिनिट पाया पडतो. ताट उचलतो, उचलल्या लोखंडाची होते. तिसरा उचलतो, उचलल्या लोखंडाची होते. चौथा उचलतो, लोखंडाचीच होते. 5वा उचलतो, लोखंडाचीच होते. मग एक शेठजी असतो. शेठजी म्हणतो मंदिराच्या बांधकामासाठी मी 2 लाख रुपये दिले आहेत, 2 लाख. मग 2 लाख रुपये दिल्यावर ही ताट मीच महादेवाचा खरा भक्त असेल आणि मला ही ताट मलाच प्रकट होत आहे असं शेठजी म्हणतो. शेठजी म्हणल्यावर शेठजी महादेवाच्या 5 मिनिट पाया पडतो. पाया पडल्यावर ती ताट उचलून पाहतो. उचलल्या ती ताट लोखंडाचीच होते. मग गावातले एक मंडळी ती ताट उचलून बघतात तर ती ताट कोणालाच प्राप्त होत नाही. मग शेवटी एक गावाचा प्रमुख सरपंच म्हणतो की मी एवढी गावाची सेवा करतो, जनसेवा हीच ईश्वर सेवा मानली जाते,
म्हणून मी गावाची एवढी सेवा केल्यामुळे ही ताट कदाचित मलाच प्राप्त होईल. आता तर तुम्ही तर सगळे झाला, म्हणजे मी एकटाच उरलो, आता ही ताट माझीच आहे असं तो गावप्रमुख सरपंच म्हणतो. सरपंच महादेवाच्या पाया पडतो आणि पाया पडल्यावर ती ताट उचलून पाहतो, पण ती ताट सरपंचाला बी प्राप्त होत नाही. मग तेवढ्यात हा संतोष आंघोळ करून भस्म लावून महादेवाच्या मंदिराकडे पळत 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 येतो. पण त्याला हे काहीच माहीत नसतं की हे ताट प्रकट झाली, गावात डांगोरी दिली. जेव्हा गावात डांगोरी दिली त्यांनी तो शेतात काबाड कष्ट करत होता. मग संतोष जातो, संतोष महादेवाच्या पाया पडतो आणि आपल्या शेताची वाट धरतो. तेवढ्यात सरपंच साहेब म्हणतात, अरे संतोष कुठे जातोस, तुला तर ताट प्रकट होईल, तू तर उचलून बघ. तर तेवढ्याच संतोष म्हणतो, सरपंच साहेब माझी काय मजा करता काय, माझी मजा उडवता काय, मी तर आज 2 ते 3 महिने झालं महादेवाचं दर्शन सुद्धा घेतलं नाही, मंदिरात सुद्धा आलो नाही आणि मी महादेवाची पूजा सुद्धा करणार. फक्त मी एवढंच की देवाचं नामस्मरण वेळोवेळी करतो आणि मी कसा महादेवाचा खरा भक्त असेल. मग असं संतोष म्हणल्यावर सरपंच साहेब म्हणतात, अरे तू उचलून तरी बघ. मग संतोष महादेवाच्या पाया पडतो आणि ओम नमः शिवाय म्हणून ती ताट उचलतो. जशी ती ताट खाली सुवर्ण असते तशी ती ताट उचलल्यावर सुवर्णच असते. सांगायचं तात्पर्य एवढाच की देवाच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे, एवढी भक्ती केली तरी देव पावन होत नाही, पण नामस्मरण केल्यावर देव पावन होते. हे याचं उदाहरण हे संतोषचं आहे. म्हणजे देवाचं नामस्मरण केल्याने भक्ती प्राप्त होते. देवाला येणं जाणं 108 बेल व्हावं, पण एकूण एकाचं म्हणजे असं नुकसान करून जर भक्ती केलो ती भक्ती आपल्याला प्राप्त होत नाही. महात्मा बसवेश्वर 12व्या शतकात म्हणतात की तुम्ही नाचलात तरी, गायलात तरी, पठण केले तरी, त्रिवेद दासोह नसल्यास काय उपयोग, नाचत नाही का मोर, गात नाही का तार, पटत नाही का पोपट, भक्तिभाव नसलेले कुडल संगम देवास नकोत हो, असे महात्मा बसवेश्वर 12व्या शतकात सांगतात. म्हणून आपण सर्वांनी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवावर श्रद्धा ठेवली पाहिजे, भाव ठेवला पाहिजे आणि तसेच भक्ती केली पाहिजे. अक्का महादेवी आपल्या वीरशैव संप्रदायामधली एक अक्का महादेवी नावाची एक शिवभक्त होती. अक्का महादेवी भगवंतावर एवढी प्रेम करायची, एवढा भाव ठेवायची की अक्का महादेवी भगवान शिवाच्या पुढे जर गेली ती स्वतःला विसरायची, मी कोण आहे अशी, एवढी ती महादेवाची खरी भक्त होती. अक्का महादेवी भगवान शंकराला म्हणतात की प्रभू तू हवे तर ऐक किंवा ऐकू नको, तुझं गायल्या विना मी न राहू शके रे. प्रभू तू पहा किंवा पाहू नको, तुझं पाहिल्या विना मी न राहू शके रे. प्रभू तू हवे तर प्रसन्न हो किंवा न हो, तुझं पूजल्या विना मी न राहू शके रे. अक्का महादेवी भगवंताला म्हणतात की प्रभू तू माझ्याकडे बघलास तरी नाही बघलास तरी मी तुला बघल्याशिवाय मी राहू शकत नाही. प्रभू तू मला प्रसन्न झालास तरी नाही झालास तरी पण तुझं मी रोज पूजन करीन. प्रभू तू ऐकलास तरी नाही ऐकलास तरी मी तुझं नामस्मरण कठोरपणे करेन. म्हणजे अक्का महादेवीची भगवंतावर खूप निष्ठा होती, खूप भाव होतं, खूप प्रेम होतं. म्हणजे भक्ती करत असताना दुसऱ्याचं नुकसान केलं नाही. म्हणजे आता आपल्या समाजात संसारामध्ये भक्ती म्हणजे देवानं आपल्याला काहीतरी द्यावं, देवाला आपल्याला, आपण दुःखामध्ये देवाकडे येत नाही, दुःखामध्ये देवाकडे येतो, सुखामध्ये येत नाही. म्हणजे आपल्याला काहीतरी देवानं द्यावं म्हणून आपण जर भक्ती केला, त्या भक्तीला भक्ती म्हणत नाही, त्या भक्तीला स्वार्थ म्हणतात. आणि अशी स्वार्थ साधणारी खूप माणसे आहेत. आणि स्वार्थ साधणारी एक म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो की एक म्हातारा होता, एका रस्त्याने जात होता. रस्त्याने जात असताना त्याला बिडी ओढण्याचे व्यसन असते. बिडी ओढण्याचे व्यसन असल्याने तो म्हातारा बिडी काढतो, तोंडात धरतो, तोंडात धरल्यावर हातपेटी काढतो, डबी काढल्यावर तो बिडीला पेटवायला जातो. थंडीचे दिवस असतात, हात कडकडत असतात. मग ती गाडी बिडीला पेटण्याऐवजी त्याच्या दाढीला पेटते. मग दाढीला पेटल्यावर तो म्हातारा धावाधाव इकडे तिकडे करतो. त्याला पाण्याचा म्हणजे शोध घ्यायला इकडे तिकडे धावाधाव करतो. आणि त्याच रस्त्यावर पुढून एक म्हातारा येत असतो. म्हातारा येत असल्यावर त्यावेळी पुढच्या पण म्हाताऱ्याला बिडी ओढण्याचे व्यसन असते, त्याच्याकडे बिडी असते पण ही आगपेटी डब्बी नसते. मग तो म्हातारा आगीच्या शोधामध्ये इकडे तिकडे पाहतो. तेवढ्यात हा म्हातारा दाढीला जाळ घेऊन त्याच्याकडे पळत असतो. मग पळत असल्यावर
तो म्हातारा या दाढीला ज्याच्या आग लागली त्याला हात मारतो, अरे थांब, तुझी दाढी विझवण्याच्या आधी माझी बिडी पेटून घेऊ दे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढाच की कोणाचं नुकसान करून जर आपला फायदा केला आणि देवाची जर भक्ती केला तर ती भक्ती आपल्याला प्राप्त होत नाही. भक्ती आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणजे आपण सगळे एक आहोत, आपण भारतीय देशामध्ये राहतो म्हणून कुणी कुणाचं नुकसान करू नये, सगळ्यांचा फायदा झाला असं पाहिजे. जेव्हा शेजाऱ्याचं बरं झालं असं वाटलं आणि आपलं जर पोट दुखणं गेलं तेव्हा आपल्याला भक्ती प्राप्त होते. मला सांगायचं हे आहे. आणि सांगायचं म्हणजे हे होतं. आणि आपण भारतीय देशामध्ये राहोत म्हणजे भारतीय देशामध्ये लोकशाही राहते. म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट ऑफ पीपल, बाय द पीपल, डू द पीपल अँड वर्क द पीपल. म्हणजे लोकशाही ही सर्व समानता. आपण भारतीय देशामध्ये राहत असताना आपण सगळे एक आहोत, आपण सगळे भारतीय आहोत. आपण पुण्यवान देशात, त्या संतांनी म्हणलं की पुण्यवान देश म्हणजे तो भारत देश आणि या देशामध्ये शिवभक्त राहतात. पुण्यवंत तोची देश केला वास शिवभक्त. संतांनी आपल्या देशाचं वर्णन असं केलं आहे की ज्या देशामध्ये जो देश पुण्यवंत आहे त्या देशामध्ये शिवभक्त राहतात. घोड़े पे सच्चाई रहती है, जहाँ जिस दिल में सफाई रहती है, हम उस देश के वासी है जहाँ गंगा बहती है. म्हणून आपल्या देशामध्ये पवित्र अशी गंगा वाहते. म्हणून आपण सगळे एक आहोत. कुणी कुणाचं नुकसान नाही केलं पाहिजे. देवाचं वेळोवेळी नामस्मरण केलं पाहिजे. देवाने आपल्याला न मागता 3 गोष्टी दिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे शरीर, दुसरं म्हणजे वाणी आणि तिसरी म्हणजे अंतकरण. इष्टलिंग धारण केल्याने शरीर शुद्ध होते, नामजप केल्याने वाणी शुद्ध होते आणि ईश्वर चिंतन केल्याने अंतकरण शुद्ध होते. म्हणून या तिन्ही देहाचा कुठेतरी सत्कर्म घडावं म्हणून आपण भगवंताविषयी भाव ठेवावा, देवाची भक्ती करावी, देवावर श्रद्धा ठेवावी. आणि तसेच आपल्याला जसं बघण्यासाठी आपल्याला जसा आरशाची जशी गरज असते आपला जसा चेहरा पाहण्यासाठी, तसं जर आपल्याला अंतरात्मा पाहायचा असेल तर आपल्या गळ्यामध्ये, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये इष्टलिंग असला पाहिजे. इष्टलिंग धारण केल्याने परमात्मा बघायला बोलतो. महात्मा बसवांना म्हणजे आता माझ्या कोरोना काळामध्ये सगळी मंदिरे वगैरे बंद होती. बंद असताना महात्मा बसवेश्वर 12व्या शतकात सांगतात की जरी सगळी मंदिरे जरी बंद असली तर प्रत्येकाच्या गळ्यात हा इष्टलिंग हा खूप महत्वाचा आहे. महात्मा बसवांना एका वचनातून सांगतात की पाय हेच माझ्या मंदिराचे खांब आहेत, डोकं हेच माझ्या मंदिराचा कळस आहे, शरीर हाच माझ्या मंदिराचा गाभारा आहे आणि माझ्या गळ्यातील इष्टलिंग हाच माझा परमात्मा आहे. मला कोण्या मंदिरात जाण्याची गरज नाही. कुडल संगम देवा असे महात्मा बसवांना 12व्या शतकात सांगतात. म्हणजे आपल्याला जसं पाहण्यासाठी आरसा जसा लागतो तसा परमात्मा पाहण्यासाठी इष्टलिंग हा खूप महत्वाचा असतो. आणि तसेच छोटस काही न मिळणं, मागूनही न मिळणं याला म्हणतात दुर्दैव. न मागता मिळणं याला म्हणतात नशीब. आणि न मागता आणि असं सुंदर जीवन जगणं याला म्हणतात आयुष्य. आणि असंच आयुष्य तुम्ही बिजुरकरांनी जगलं पाहिजे. मला बोलवल्याबद्दल इथं सर्व कमिटीचे पुन्हा आभार. आणि शिवमंडप मी मागे काही दिवसाखाली आलतो पण वरचं फक्त छतच बांधलेलं होतं. पण असं खूप मी बघल्या मी याला प्रसन्न झालो. खरंच बिजुरकरांचे आभार. आणि मी माझ्या सेवेला येथेच विराम देतो. संत शिरोमणी मनवत माऊली महाराज की